मित्रांनो, आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन वनरक्षकचे. तर महाराष्ट्राची किनारपट्टी किती लांब आहे? महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे ती 720 किलोमीटर लांब आहे. तर आपलं जे आन्सर आहे ते सी येतं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या समुद्राला लगत लागते? महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती अरबी समुद्राला लागते, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येतं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात? महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात? तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण किनारा असे म्हणतात. तर आपलं जे आन्सर येते ते बी येते. त्यानंतर चौथा क्वेश्चन होतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे बंदर आहे ते आहे मुंबई बंदर आहे. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्र किनारा कोणता? रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारा जो प्रसिद्ध आहे तो आहे अलिबाग किनारा, जो आपला राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे मित्र, सिंधुदुर्ग किल्ला कुठे आहे? सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो मालवण इथे आहे. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे मित्र, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील किनारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील तो सर्वात दक्षिणेकडील जो किनारा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, जो आपला आन्सर आहे ती डी येते. त्यानंतर आठवा क्वेश्चन असतो मित्र, कोकण रेल्वे कोणत्या प्रदेशातून जाते? कोकण रेल्वे जे आहे ते कोकण प्रदेशातून जाते, जे आपलं राईट आन्सर आहे ते सी येते. त्यानंतर नववा क्वेश्चन आहे मित्र, महाराष्ट्रात किती किनारी जिल्हे आहे? महाराष्ट्रात जे एकूण किनारी जिल्हे आहे ते 7 आहे. तर आपलं आन्सर जे आहे ते सी येते. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे मित्र, खालीलपैकी किनारी जिल्हा कोणता? खालीलपैकी किनारी जिल्हा जो आहे तो पालघर आहे, ते आपलं राईट आन्सर आहे ते सी आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्र, समुद्राच्या पाण्याची नियमित चढ उतार क्रिया काय म्हणतात? समुद्राच्या पाण्याची जी चढ उतार क्रियाला काय म्हणतात? तर भरती आवटी म्हणतात, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भरती आवटी कशामुळे निर्माण होते? भरती आवटी जी आहे ती निर्माण होते सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षणामुळे तयार होते, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, समुद्राचे पाणी वर चढण्यास काय म्हणतात? समुद्राच्या पाण्याला वर चढण्यास काय म्हणतात? तर ते भरती म्हणतात, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 14वा क्वेश्चन मित्रांनो, समुद्राचे पाणी खाली जाण्यास काय म्हणतात? समुद्राच्या पाण्याला खाली जाण्यास काय म्हणतात? ते म्हणतात आवटी म्हणतात, जे आपलं राईट आन्सर आहे ते सी येते. त्यानंतर 15वा क्वेश्चन मित्रांनो, पौर्णिमा व अमावस्येला कोणती भरती येते? पौर्णिमा व अमावस्येला जी भरती येते ती मोठी भरती येते, बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन मित्रांनो, उद्याने कोणत्या जलस्रोताशी संबंधित आहे? उद्याने जे जलस्रोताशी संबंधित आहे सी ए समुद्र संबंधित आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ती सी येते. 17वा क्वेश्चन, भरती आवटीचा सर्वाधिक प्रभाव कुठे दिसतो? भरती आवटीचा सर्वाधिक प्रभाव दिसतो किनारपट्टीवर दिसतो, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर मित्रांनो 18वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर्तीच्या जवळ असताना भरती कशी असते? चंद्रपूर्तीच्या जवळ असताना भरती जी असते ती असते मोठी भरती असते, बी आपलं जे आन्सर आहे येते. तो आपला भरती आवटीचा उपयोग कशासाठी होतो? भरती आवटीचा उपयोग जो होतो मत्स्य व्यवसायासाठी होतो, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 20वा क्वेश्चन होतो मित्रांनो, भरती आवटीला इंग्रजीत काय म्हणतात? भरती आवटीला इंग्रजीत जे म्हणतात ते म्हणतात टाईड्स म्हणतात, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो आपला, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? गोदावरी नदीचा उगम जो आहे तो आहे त्र्यंबकेश्वरला आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी, जे राईट आन्सर आहे ती सी येते आपलं. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम जो आहे तो आहे तर महाबळेश्वरमध्ये आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे, ज्या राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तापी नदी जी वाहते दिशेने ते वाहते पश्चिम दिशेने वाहते, ते बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम जो आहे ते मुलताईमध्ये आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पेनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे, सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो,
वेनगंगा व वर्धा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? वेनगंगा व वर्धा यांच्या संगमातून जी नदी तयार होते प्रणहिता नदी तयार होती, जी आपलं राईट आन्सर आहे ती येत आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्र, गोदावरीला कोणती नदी मिळते? गोदावरीला जी नदी मिळते ती वरील सर्व नद्या मिळतात. मंजरा, प्रवरा, पूर्णा या सर्व काही नद्या मिळतात, ते आपला आन्सर येते. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्र, महाराष्ट्राची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखली जाते? महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे ती गोदावरी नदी आहे, जी आपला राईट आन्सर आहे ती आपली येत आहे आपलं. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो आपला, प्रवरा नदीवर कोणते धरण आहे? प्रवरा नदीवर जे धरण आहे ते धरण आहे भंडारदरा धरण आहे, जे आपलं राईट आन्सर ती सी येते. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे, बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्र, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्र, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे आहे भीमा नदीवर आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्र, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पूर्णा नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे, जी राईट आन्सर आहे ती आपलं येत आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्र, महाराष्ट्रातील प्रमुख पूर्णवाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील प्रमुख पूर्णवाहिनी नदी जी आहे ती आहे गोदावरी नदी आहे, ज्या राईट आन्सर आहे ती येत आहे आपलं. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो मित्र, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? नर्मदा नदी जी वाहते ती पश्चिम दिशेने वाहते, जे राईट आन्सर आहे ते आपलं बी येत आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, वर्धा नदी कोणत्या प्रदेशात वाहते? वर्धा नदी जी वाहते ती विदर्भात वाहते, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्र, मंजरा नदी कोणत्या नदीला मिळते? मंजरा नदी जी मिळते ती गोदावरी नदीला मिळते, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येत आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो आपला, पेंच नदी कोणत्या प्रदेशात आहे? पेंच नदी जी आहे ती विदर्भात आहे, तर आपलं आन्सर जे आहे ते बी येत आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो मित्र, उल्हास नदी कोणत्या भागात आहे वाहते? उल्हास नदी जी वाहते ती वाहते कोकण भागात वाहते, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्र, सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? सावित्री नदी जी वाहते ती वाहते रायगड जिल्ह्यातून वाहते, हे आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर विशिष्ट नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? विशिष्ट नदी जी वाहते ती रत्नागिरीमध्ये वाहते, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? शास्त्री नदी जी वाहते ती रत्नागिरीमध्ये वाहते, जे राईट आन्सर आहे ते येत आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 45वा, पाताळगंगा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? पाताळगंगा नदी जी आहे ती आहे रायगड जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 46वा क्वेश्चन, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यात जास्त लांब वाहते? गोदावरी नदी जी वाहते लांब वाहते ती महाराष्ट्रात लांब वाहते, जे आपलं राईट आन्सर ते येत आहे. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्र, भीमा नदीची उगम कुठे आहे? भीमा नदीचा उगम जो आहे ते भीमाशंकरमध्ये आहे, जे राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो आपला, कृष्णा नदी शेवटी कुठे मिळते? कृष्णा नदी शेवटी जे मिळते ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो मित्र, गोदावरी नदी शेवटी कुठे मिळते? गोदावरी नदीची शेवटी मिळते ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते, जे राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. त्यानंतर 51वा क्वेश्चन येतो आपला, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदीचे उदाहरण. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनीचे उदाहरण जे आहे ते उल्हास नदी आहे, जे आपलं राईट आन्सर ती सी आहे. त्यानंतर 52वा क्वेश्चन येतो आपला, तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तापी नदी जी मिळते ती मिळते अरबी समुद्रात मिळते, जे राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 53वा क्वेश्चन येतो आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे धरण आहे ते आहे जायकवाडी धरण आहे, सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 54वा क्वेश्चन येतो, वेनगंगा नदी कोणत्या प्रदेशात वाहते? वेनगंगा नदी जी आहे ती विदर्भात वाहते, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. कोकणातील नद्या प्रामुख्याने कुठे मिळतात? कोकणातील नद्या जो मिळतात प्रामुख्याने ते मिळतात अरबी समुद्रात मिळतात, ज्या राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. त्यानंतर 56वा क्वेश्चन येतो आपला, महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरे कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख नदी जी खोरे आहे ती आहे
गोदावरी आहे, कृष्णा आहे, तापी आहे, वगैरे सर्व काही जे खोरे नदी खोरे आहे, तर आपला डी आन्सर येते. त्यानंतर 57वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? तर ते त्याचं का धार्मिक महत्त्वामुळे म्हणतात, जे राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. त्यानंतर तारकल्ली समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तारकल्ली समुद्रकिनारा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 59वा क्वेश्चन आहे तो, गणपतीमुळे समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीमुळे समुद्रकिनारा जो आहे तो जिल्ह्यामध्ये आहे, तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. जे राईट आन्सर आहे ते बी येते आपलं. लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, महाराष्ट्रातील किनारपट्टी उत्तरेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता किनारपट्टी लागून? तर तो आपला पालघर जिल्हा येतो. जे आपला राईट आन्सर आहे ते बी येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व काही क्वेश्चनची जर का PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF टाकलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता आणि लाईक और सबस्क्राईब जरूर करा.